माहिती आहे हो रात्री संध्याकाळी झाली. लपण्यासारखी नव्हतीच ती. लपण्यासारखी नव्हतीच. रोलिंग एक मिनिट अण्णा दिलीप हे ऑडिओची सावर आला का? हो वर्गात माहित होतं तो कपडे घ्यायला गेला. 10 मिनिटात रोलिंग उल्हासनगरला जी घटना घडली, भाजप आमदारांनी फायरिंग केली शिंदे गटाच्या शहराध्यक्षावर, असं बघतो या घटनेकडे विरोधी पक्ष पोलीस स्टेशन मध्येच ही घटना घडली. आम्ही अनेकदा सांगितले की राज्यातलं सरकार लुटेर आहे, डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या आधारावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही. मुंबईमध्ये तो सदा सर्वकरांनी गोळ्या चालवल्या, त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये. तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही, मग तो IPS अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीनं बदली करा. कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबाव तंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याकडून आहे, मुख्यमंत्र्याकडून आहे, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे. कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला, शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणित हे येड्याचं सरकार संपवते आहे. आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली. कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पाईक आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे. आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार, त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही, मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतोय की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे. म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे, या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे. आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो, रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाडच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं आहे. नाहीतर यांचा हा बुरखा हा फाडला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो. आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारने आणि सत्तेच्या बाहेर जावं, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कुठेतरी पोलीस स्टेशनमध्ये हा गोळीबार झाला आहे, त्या आमदारांच्या मनामध्ये भीती नाही आहे कायदा सुव्यवस्थेची, असं हे सगळं चित्र दिसतंय. कुठेतरी गृह मंत्रालयाला सगळं अपयशी ठरलंय. मी तुम्हाला सांगितलं, अनेक घटनेचा उल्लेख केला. सदा सर्वकरांनी गणपतीच्या काळात गोळ्या झाडल्या, ते प्रकरण आहेच. या सरकारमध्ये गुंडशाही, तानाशाही, राज्याच्या जनतेचे पैसे लुटून ऐशो आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी आहे. एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली, सगळे मंत्री त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या जिल्ह्यातला DPDCचा पैसा सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे. लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या तिजोरीत जातो त्याची लूट माजवलेली. हे डाकू लोक आहेत, लुटेरे लोक आहेत आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कळायला कारण नाही. महाराष्ट्रामध्ये कधी घडलेलं नाही. आणि मी मगाही सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे, पोलिसांमध्ये दहशत आहे. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे की काय व्हायचं ते होऊ द्या. काल पुण्यामध्ये एक घटना झाली, मी आपल्याला माहितीसाठी सांगतो. विद्यापीठामध्ये एक त्या ठिकाणी रामलीलाचा कार्यक्रम चालला होता. एक नौटंकी केस अलग आणली होती, यांनीच आणली भाजपच्याच लोकांनी. त्याच्यामध्ये सीतामाईला सिगरेट पिताना दाखवलं, राम तिथून पळून जाताना असं दाखवलं आणि त्या विद्यापीठामध्ये बसलेले कार्यक्रम बघणारे सगळ्या आमच्या NUCIच्याही मुलांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला की भगवान श्रीरामाचा आणि माई सीतेचा ज्या पद्धतीने अपमान केला जातो हे आमच्या NUCIच्याही मुलांनी त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतर सुद्धा मुद्दामून त्या ठाणेदाराला सांगण्यात आलं की NUCIच्याच पोरांना पकडून न्या. ही जी काही दहशत निर्माण करण्याचं पाप ही लोक करतात आहे,
यांना याचे परिणाम भोगावेच लागणार आहे. महाराष्ट्राची जनता आता यांना माफ करणार नाहीये. या पद्धतीचा गुंडाईजम महाराष्ट्रामध्ये गुंडाराज या शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारने या ठिकाणी उभा केलेला आहे. हे आता याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. नानाभाऊ, अनिल बोंडे यांनी जी आहे ती सकाळी काँग्रेस नेत्यांची तुलना जी आहे ती रानटी पशुशी केली आहे. त्यांनी यशवंती ठाकूरला रानडुकराची उपमा दिली. हे बघा, या लोकांचं आता यांचा जो विष्णुदेव आहेत, एक आता परवा एक लक्ष्मीदेवी झालेली आहे. देवाचा अपमान करणं, महिलांचा अपमान करणं हे यांचं कर्तृत्व आहे. हे कर्तृत्व आहे यांचं. हे याला कर्तृत्व म्हणू आपण. यांना जय श्रीराम म्हणायला आवडतं, जय सियाराम म्हणायला आवडत नाही. आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही जय सियाराम म्हणू, आणि जय सियाराम म्हणतोच. महात्मा गांधींनी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी शेवटच्या शब्दात त्यांनी हे रामच म्हटलेलं आहे. हे नकली राम भक्त आज आपण पाहतोय. यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे. त्यामुळे एका महिलांच्या बद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल, भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल, आता त्याच्यापेक्षा दुर्दैव काय. त्याच्यामुळे महिलांमध्ये एक तर त्यांना महागाईमुळे त्यांना बर्बाद करून टाकलं, त्यांचं घर चालवणं मुश्किल केलं, आणि महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या पक्षाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आई सावित्रीबाईला शिवा घालत असतील, अशी ही भाजपचा मुखवटा महिला विरोधी जो आहे तो त्याच्यातलं स्पष्ट होतं. बोंड्या अंड्यात हे असे राहणारच आहेत. नानाभाऊ, हिंदी में जानना चाहेंगे, कल प्रकाश आंबेडकर ने कहा था कि इंडिया अलायंस अब रहा ही नहीं. हाँ? प्रकाश आंबेडकर ने कल कहा था की इंडिया अलायंस देखो, रहा ही नहीं. मराठीत पण सांगा. काँग्रेस नेत्यांची तुलना जी आहे ती रानटी पशुशी केली आहे. त्यांनी यशवंती ठाकूरला रानडुकराची उपमा दिली. हे बघा, या लोकांचं आता यांचा जो विष्णुदेव आहेत, एक आता परवा एक लक्ष्मीदेवी झालेली आहे. देवाचा अपमान करणं, महिलांचा अपमान करणं हे यांचं कर्तृत्व आहे. हे कर्तृत्व आहे यांचं. हे याला कर्तृत्व म्हणू आपण. यांना जय श्रीराम म्हणायला आवडतं, जय सियाराम म्हणायला आवडत नाही. आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही जय सियाराम म्हणू, आणि जय सियाराम म्हणतोच. महात्मा गांधींनी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी शेवटच्या शब्दात त्यांनी हे रामच म्हटलेलं आहे. हे नकली राम भक्त आज आपण पाहतोय. यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे. त्यामुळे एका महिलांच्या बद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल, भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल, आता त्याच्यापेक्षा दुर्दैव काय. त्याच्यामुळे महिलांमध्ये एक तर त्यांना महागाईमुळे त्यांना बर्बाद करून टाकलं, त्यांचं घर चालवणं मुश्किल केलं, आणि महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या पक्षाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आई सावित्रीबाईला शिवा घालत असतील, अशी ही भाजपचा मुखवटा महिला विरोधी जो आहे तो त्याच्यातलं स्पष्ट होतं. बोंड्या अंड्यात हे असे राहणारच आहेत. नानाभाऊ, हिंदी में जानना चाहेंगे, कल प्रकाश आंबेडकर ने कहा था कि इंडिया अलायंस अब रहा ही नहीं. हाँ? प्रकाश आंबेडकर ने कल कहा था कि इंडिया अलायंस देखो, रहा ही नहीं. मराठीत पण सांगा हे. मैं था वहाँ प्रेस में, और उन्हें जो कहा कि ऐसी ऐसी बात है वो सुनने आ रही है, ऐसा उन्होंने कहा. मूल सब्जेक्ट है कि वो इंडिया अलायंस में नहीं है, वो महाविकास आघाड़ी में, महाविकास आघाड़ी की मीटिंग हुई है. मुझे लगता है कि प्रकाश आंबेडकर जी जो महाराष्ट्र की महाविकास आघाड़ी में जो शामिल हुए, कल आपने देखा महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी मजबूती से चलेंगे, और जो लोकतांत्रिक व्यवस्था को ख़त्म करने की जो मानसिकता बीजेपी ने बनाई है, सत्ता के आधार पर संविधान ख़त्म करने की भूमिका उन लोगों ने की है, देश को तबाह करने की भूमिका की है. हम चाहते हैं कि बीजेपी के विरोध में जितने भी दल है उनको साथ लेके चलना है. यह हमारा दायित्व है और वो काम हम कर रहे हैं. और हमारे किसी को ज़बरदस्ती कर नहीं सकते, इसलिए वो राज्य के बारे में बात करें, यही भूमिका हमारी है. प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने काल इंडिया आघाडीबद्दल बोलले त्यावर आपले काय? मी स्वतः तिथं होतो, आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं तिथं असं चाललं, तिथं असं चाललं. असं कुठेही काही चाललेलं नाही आहे, आणि कोणालाही जबरदस्ती. कारण की आत्ता भाजपचे 2-3 कार्यकर्ते, IT, CBI आणि ED असे 3 कार्यकर्ते आता जागरूक झालेले आहेत. कसा दबाव तंत्र चाललेलं आहे, कसं काय चाललेलं आहे हे आपण सगळेजण पाहतो आहे. राज्याच्या एका मुख्यमंत्र्याला
त्याला आतमध्ये टाकायचा तो प्रयत्न झाला, तो पण या देशाने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज दबाव तंत्राची आहे, तानाशाह प्रवृत्ती जी आहे, त्या तानाशाह प्रवृत्तीमध्ये काही लोक दबावात येतात आहेत, हे नाकारता येत नाही. वास्तविकता वेगळी असते. वास्तविकता दूरदर्शनच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून वेगळी दाखवली जाते आहे आणि हे लोकांना कळतं आहे. आणि दूरदर्शनच्या मालकांना, मीडियाच्या मालकांना पण कळतं आहे की वास्तविकता काय आहे. पण ठीक आहे, त्यांचं काम त्यांनी करावं, मला त्यांच्यावर आक्षेप करायचा नाही. पण जी काही वास्तविकता आहे देशाच्या जनतेला कळतं आहे. ही तानाशाह प्रवृत्ती आता या देशातून संपुष्टात आणली पाहिजे, ही भूमिका देशातल्या जनतेमध्ये निर्माण झाली. आमचे नेते राहुल गांधीजींची जी न्याय यात्रा चाललेली आहे त्याच्यावर केवढा आक्रोश सत्तेमध्ये असलेल्या भाजपचा आहे आणि त्यांच्या दबावात आलेल्या लोकांचा आहे, हे आपण पाहिलेलं आहे. त्यांच्यावर गोटमार केली जाते, लाठीचार्ज केला जातो, त्यांच्या गाडीचे काचं फोडली जातात. अशा पद्धतीची एक व्यवस्था, कारण की या देशामध्ये सत्तेमध्ये बसलेले तानाशहाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार कोणाला नाही, असं या लोकशाहीमध्ये निर्माण करण्याचं परिस्थिती निर्माण करण्याचं पाप जे BJPनं घडवलेलं आहे त्याचं दर्शन राज्याच्या आणि देशाच्या जनतेला दिसते आहे. आणि त्याचा परिणाम मताच्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की पुढच्या आता हा शेवटचं बजेट नरेंद्र मोदीच्या सरकारचं होतं. याच्यानंतर नरेंद्र मोदीच्या सरकारला बजेट मांडण्याचा अधिकारी सुद्धा देशातली जनता ठेवणार नाही, असं चित्र आज देशामध्ये आहे. प्रकाश आंबेडकर काल म्हटले की आम्ही राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंसोबत आहोत, काँग्रेसशी आमची बोलणी अजून सुरू आहे. मी त्या प्रेसला होतो बाबा, माझ्या समोरच त्यांनी प्रेस घेतलेली आहे. इंडिया अलायन्समध्ये बदलले ते त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे ही जी काही वावटळं निर्माण करून महाविकास आघाडीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जाते आहे ते थांबवलं गेलं पाहिजे. दुसरं, महायुतीमध्ये काय चाललेलं आहे त्याचं उदाहरण कालच गणपत गायकवाडाच्या रूपाने पाहिलेलं आहे. एकनाथ शिंदेच्या अध्यक्षाला पोलिसांच्या समोरच गोळीबार होत असेल तर तिथं काय तणाव आहे तिकडे लक्ष घाला ना. महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये कुठलाही तणाव नाही. सामोपचाराने जागा वाटपाचं होईल आणि आम्ही मिळून 48च्या 48 जागा आम्ही लढू आणि 48 जागेवर आमचा विजय आम्ही प्राप्त करू, अशी भूमिका आमची आहे. तो विदर्भातल्या जागा वाटपाचं काही सूत्र ठरलं का? अजून आमचं मेरिटच्या आधारावर सूत्र आहे, ते या 8-10 दिवसामध्ये तो फायनल होईल. पण विदर्भात काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत राहील का? म्हणजे हे बघा, मोठे आणि छोटे नाही, 48 ही जागा महाविकास आघाडी लढेल आणि आम्ही मिळून लढणार. या महायुतीसारख्या गोळ्याबार नाही करणार. छगन भुजबळांना संदर्भात जो काल अंजली दमानी यांनी आरोप केलेला आहे, मी सर्वप्रथम तर ज्या पद्धतीनं संजय गायकवाडांनी भुजबळांना अपमानित केलं, एका मागासवर्गीय, एका सिनियर मंत्र्यांच्या बद्दल, एका ओबीसी चळवळ राबवणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात ज्या पद्धतीनं जी काही उच्चवर्णीय आणि मागास ज्या जाती आहेत त्याचे परिणाम आपण पाहिलेले आहेत, ज्या पद्धतीनं त्यांना घाणेरड्या शब्दामध्ये त्यांचा अपमान केला, त्या गोष्टीची आम्ही पहिले निंदा करतो. आणि राहिलं भुजबळ साहेबांचा व्यक्तिगत विषय जो आहे, त्यांनी भाजपमध्ये जावं की कुठं जावं, कारण की आता जे काही चाललेलं आहे ते आपण सगळेजण पाहतोच आहे. त्यामुळे मी आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे चुकीचं ठरेल. थँक्यू. चला आम्ही चाललो.